शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण आता पेरणीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो पाहणार आहेत। त्याच्यामध्ये सोयाबीनच्या बाबतीत थोडं काळजी घेणं फार गरजेचं आहे। सोयाबीनच्या बाबतीत आपण जर पाहिलं की पूर्वी आपल्याकडं बऱ्याच शेतकऱ्याकडे बैलजोड्या वगैरे होत्या, हळूहळू आपल्या बैलजोड्या ह्या कमी झाल्या। आपण सर्व लोक यांत्रिकीकरणाकडे वळल्यामुळं पेरणी आता जवळपास 90% शेतकरी बहुपीक पेरणी यंत्राच्या माध्यमानेच आपली पेरणी करतात। ही पेरणी करत असताना सुद्धा ह्याचाही संबंध पेरणीची खोली आणि पिकाची उत्पादकता ह्याचा डायरेक्ट कसा संबंध आहे हे तुम्हाला मी शेतकरी बंधूंनो सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आपण सोयाबीनच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहिती आहेत, परंतु BBF किंवा वेगवेगळ्या टोकन पद्धती वगैरे आपण सांगतोय, परंतु आज नेमकं शेतकरी पेरणीसाठी जे वापरले जातात ते जवळपास 90 ते 95% जे आहे बहुपीक पेरणी यंत्राच्या माध्यमानेच पेरणी करतात। त्याच्या बाबतीत मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगतो। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचा पेरणीची खोली जी सोयाबीन पिकाच्या बाबतीत मी खास करून तुम्हाला सांगतो की सोयाबीनचं बियाणं नाजूक आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 ते 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल बियाणं पडणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे। त्यासाठी प्रथम आपण आपलं सोयाबीनचं ज्या पिकाची पेरणी जी करणार आहे त्याचं पेरणी यंत्र आपण व्यवस्थित तपासायला पाहिजे। नळ्या व्यवस्थित आहेत का, चोकअप झालेले नाहीत का, ज्या ज्या पार्टला ऑइलिंग करायचं असतो ते ऑइलिंग करून घेऊन आपलं पेरणी यंत्र व्यवस्थित आहे का, की पडत असताना पेरणीच्या कप्प्यामधनं म्हणजे बियाण्याच्या कप्प्यामधनं बियाणं पडायला लागले का, सगळ्या नळ्या सारख्या प्रमाणात पडायला का, खताचे सगळे कप्पे व्यवस्थित आहेत का, त्यातनं सुद्धा खाली खत पडतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासून सगळं ऑइलिंग ग्रीसिंग व्यवस्थित करून पेरणी यंत्राचं आपण तपासणीसुद्धा की आपण कुठल्या गेजला लावल्यानंतर किती बियाणं पडते हे तपासणी करूनच आपण पेरणी यंत्र पेरणीसाठी वापरावे। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, पेरणी करत असताना आम्ही पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळेस शेतकरी अत्यंत वेगाने ट्रॅक्टर चालवून पेरणी करतात। त्याच्यामुळे काय होते की आपली जी पेरणी होती ती सरळ एका रांगेत न होता आणि खोली जो आहे 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर पडायला पाहिजे ते पडत नाही। म्हणून विद्यापीठाने शिफारस केली, ज्यावेळेस बहुपीक पेरणी यंत्राच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यासाठी आपला ट्रॅक्टर जो आहे सेकंड लो गिअरमध्ये 1.96 RPMच्या स्पीडनं आणि 1 एकर पेरणी करण्यासाठी 45 ते 52 मिनटं लागल अशाच पद्धतीने आपण पेरणी करायला पाहिजे। हल्ली एवढी घाई आहे, एकदा पेरणी सुरू झाली की आपले शेतकरी 2 ते 3 दिवसात संपतात। मित्रो, जी चूक पेरणी करताना होते ती नंतर सुधारणा करता येत नाही आणि बरंचसं आपलं उत्पादकतेचा संबंध जो आहे, उत्पादनाचा संबंधसुद्धा या सोयाबीन बियाण्याच्या पेरणीच्या खोलीशी आहे। म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की रात्रीच्या वेळी अजिबात पेरणी करायची नाही, कारण आपल्याला सरळ एका रेषेत करायची आहे पेरणी। नागमोडी आकाराची पेरणी जर केले, पुढचे जे आपल्याला आंतरमशागत करायची आहे, फवारणी करायची आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या करायच्या आहेत ते करण्याला आपल्याला अडचणी निर्माण होतात। म्हणून ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। सोयाबीनचं बियाणं 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर आणि खत त्याच्या खाली 5 सेंटीमीटर खोलीवर, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे की खरं पेरणी करत असताना वापसा आल्यानंतरच पेरणी करायला पाहिजे। बऱ्याच वेळेस चिखल असताना सुद्धा घाई गडबडीनं पेरणी करतात, त्याच्यामुळं जी नळी खताची आहे ती 5 सेंटीमीटर खाली असते, त्याच्यावरती बियाणंच असते, परंतु बी झाकून जावं ह्या उद्देशानं खताच्या खाच्यामध्ये बियाण्याची नळी ठेवली जाते आणि बियाण्याच्या खाच्यामध्ये खताची नळी ठेवली जाते। त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी बियाणं जे आहे सोयाबीनचं हा 10 ते 12 सेंटीमीटर खाली पडतो आणि त्याच्यावरती खत पडतो आणि ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, कारण खताचा संपर्क सोयाबीन बियाण्याची जर आला की त्याचा उगवणीवर निश्चित परिणाम होतो। म्हणून ही चूक बऱ्याच ठिकाणी आम्हाला प्रॅक्टिकली ज्यावेळेस शेतामध्ये गेलो तर हे आढळून आलं आहे। म्हणून आपण मित्रांनो विनंती आहे शेतकरी बांधवांना की पहिलं नळ्या आपल्या बियाण्याचं वरच्या खाच्यामध्येच बियाण्याची नळी आहे का, खालच्या खात्यामध्येच खताची नळी आहे का, ही आपण तपासून घ्यायला पाहिजे। सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेचा, सोयाबीन बियाण्याच्या पेरणीच्या खोलीचा आणि उत्पादनाचा काय फरक आहे आपण तुम्हाला मी थोडक्यात इथं जे कंपॅरिझन तुम्हाला दाखवतो। सोयाबीन बियाणं 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 5, 7 आणि 9 सेंटीमीटर ह्या वेगवेगळ्या खोलीवरती पेरणी केली, त्याच्यानंतर
अशा वेगवेगळ्या खोलीवरती पेरणी केल्यानंतर रोपाची उंचीमध्ये काय फरक पडते ह्या तुम्हाला स्लाईडमध्ये इथं दाखवलेलं आहे. म्हणजे बघा 2 सेंटीमीटर जर आपण खोलीवर जर बियाणं सोयाबीनचं पडलं तर त्याची प्लॅनची हाईट काय होती, हा एक कम्पेअरसाठी तुम्ही हा तक्ता बघा. त्याचबरोबर दुसरा जो तक्ता आपण घेतलेला आहे की सोयाबीनच्या रोपाची जी स्टेमची म्हणजे ह्याची जाडी जी आहे, रोपाची जाडीवर सुद्धा काय परिणाम होते ह्याच्यासाठी सुद्धा हे वेगवेगळ्या खोलीवरती 2, 3, 5, 7 आणि 9 सेंटीमीटरच्या खोलीवर बियाणं पेरून सोयाबीनच्या रोपाच्या गर्तवरती स्टेमच्या म्हणजे ते गर्तवरती काय परिणाम होता हा सुद्धा इथं दाखवलेला आहे. ह्याच्यावरून सुद्धा तुम्हाला सोयाबीनच्या बियाण्याच्या खोलीचा आणि आपल्या रोपाच्या वाढीवर काय परिणाम होतो. त्याचबरोबर सोयाबीन रोपाचं पानाची संख्या आणि आपण प्लेसमेंट केलेल्या बियाण्याचं जे वेगवेगळ्या डेप्थवर करतो म्हणजे 2, 3, 5, 7, 9 सेंटीमीटरच्या खोलीवरती आपण सोयाबीन पेरलेलं आहे आणि त्या रोपावरती पानाची संख्यामध्ये कशी वाढ होते हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात आलेलं आहे. पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत भोयर म्हणून शेतकरी विटोडा भोयरला मी स्वतः बघितलेले हे 2 रोपं तुम्हाला दिसतील. शेतकरी बांधव असंच 10 ते 12 सेंटीमीटरवरती खोलीवरती पेरणी करत होतो. मी स्वतः जाऊन ह्या नळ्या ज्या मगाशी जे सांगितले तुम्हाला नळ्या ज्या आहेत खताच्या नळ्या बियाण्याची नळी खताला लावल्यामुळं त्यांची पेरणी जी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 सेंटीमीटरचं जे रोप दिसते त्या पद्धतीनं त्यांनी पेरणी करत होते. मग मी थांबून तिथे एक मार्क करून मग ह्या नळ्या व्यवस्थित लावून जे 5 सेंटीमीटरच्या खोलीवर पेरल्यानंतर पहिलं जे रोप दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये तो 5 सेंटीमीटर खोलीवर पेरलेला आहे आणि दुसरा रोप जो आहे तो 10 ते 12 सेंटीमीटर खोलीवर पेरलेला आहे. हे मी पुन्हा 10-15 दिवसानंतर ह्या दोन्ही रोपातलं त्या शेतकऱ्याला दाखवलो आणि तुम्हाला मगाशी वेगवेगळ्या रिसर्च स्टेशनमध्ये जे वेगवेगळ्या खोलीवर पेरलेल्या बियाण्याचा पानाचा संबंध त्याच्या देठाचा वाढीचा संबंध कसा असतो हा तुम्हाला दाखवलेला आहे. तर शेवटची एक स्लाईड तुम्हाला दाखवतो त्याच्यामधनं तुम्हाला क्लिअर होईल. त्याच्यात महाग जे आपण ते 3 प्रकारचे स्लाईडमध्ये आपण चर्चा केली इथं मी एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 7 आणि 9 सेंटीमीटरच्या खोलीवर जर आपलं बियाणं पडलं सोयाबीनचं तर त्याच्या मुळाच्या लांबीचा बघा 2 मध्ये जर आपण 2 सेंटीमीटरच्या खोलीवर 20.8 3 सेंटीमीटर 23.5 त्याच्या 5 सेंटीमीटर 25.0 7 सेंटीमीटरवरती 19.1 9 सेंटीमीटरवरती 17.9 अशी ह्या सोयाबीनची मुळाची लांबी आपणाला झाल्याची दिसून येते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपणाला ते ड्राय मॅटर जो आहे त्या क्रॉपचा प्रति हेक्टरी 2 सेंटीमीटरला आपण 4,403 किलो प्रति हेक्टर 3 सेंटीमीटरला 6,739 5 सेंटीमीटरला 10,528 आणि 7 सेंटीमीटरला 24 ते 27 आणि 9 सेंटीमीटरला 1707 एकंदर ड्राय मॅटर 5 सेंटीमीटर खोलीला 10,528 म्हणजे आणि त्याचबरोबर मुळाची खोली जी आहे ती सुद्धा 25 सेंटीमीटर जाते. त्याच्यामुळं ही जी आहे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर जर आपलं बियाणं पडलं तर त्याचं उत्पादनाशी डायरेक्ट संबंध आहे हे तुम्हाला ह्या चार्टवरनं दिसून येईल. म्हणून मित्रहो सोयाबीनच्या बाबतीत ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं जर जास्त खोलीवर पडलं तर त्या बियाणामधली जी ताकद आहे ती ताकद सगळी वर उगून येण्यामध्येच त्याची सगळं जे एनर्जी आहे त्याच्यामधलं जे फूड मटेरियल आहे तो वाया जातो. त्याच्यामुळे कमकुवत रोप आल्यामुळं मग त्याचा परिणाम आपल्याला लक्षात आहे की त्याच्या झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याला लिप्स व्यवस्थित येत नाहीत आणि मुळ्यासुद्धा जास्त खोलीवर जात नाहीत. परिणामी आपल्याला उत्पादकता कमी येतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. ह्याच ठिकाणी बरेच शेतकरी चूक करतात. तर कृपया पेरणी करत असताना शेतकरी बांधवांनी बांधावरती जाऊन उभा राहून कशा पद्धतीनं पेरणी होते बरोबर खोलीवर पडत असते का. खत सुद्धा बियाण्याच्या खाली आणि बियाण्यापासून 2 सेंटीमीटर कारण खताचा आणि बियाण्याचा संपर्क जरी आला सोयाबीनमध्ये तरी याच्या उगवणीच्या प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची टेक्निक आहे. ह्याच्याकडे शेतकरी बांधवांना लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून खोली हा एक सोयाबीन बियाण्यामध्ये उत्पादकतेचा मेन कन्स्ट्रेंट आहे.